हॅलो, आम्ही आज जात होतो बाहेर फिरायला आणि जाता जाता ह्या डॉगीला पिलू काय बडबड करत होती माहीत नाही. आणि रोडने सगळं गणपती बाप्पा येणार होते म्हणून छान अशी रांगोळी काढली होती आणि सुस्वागतम असं लिहिलेलं होतं. खूपच छान दिसत होता आज रस्ता. आणि आज डुगूला मोमोज खायचे होते, त्यामुळं आम्ही मोमोज खायला गेलो होतो. तिथे गेलो आणि मोमोजची ऑर्डर दिली. 5 मिनिटामध्ये मोमोज आले. खूपच टेस्टी होते. डुगूने खाल्ले, मीही खाल्ले. गणपती बाप्पा येणार होते त्यामुळं रोडवर सगळी शांतता होती, गर्दा नव्हता, काय नाही. सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त होते आणि आम्ही निघालो होतो मोमोज खायला, कारण की आमच्या इथं गणपती बाप्पा नाहीत बसवत. काही कारणामुळे आम्ही गणपती बाप्पा नाही बसवत, त्यामुळे काय करायचं, काही काम नव्हतं म्हणून चला म्हटलं मोमोज खाऊन येऊया. त्यानंतर आम्ही गेलो होतो बेकरीमध्ये, कारण की थोडे बिस्किट्स, फरसाण वगैरे आणि पिल्लूला चॉकलेट्स हे घ्यायचे होते. पण बेकरीमध्ये गेल्यानंतर पिल्लूचा हात कुठं बसतो, हे घे ते घे. आणि मॅडमची तब्येत ठीक नसल्यामुळं तिला काही घेऊनही देऊ शकत नाही आणि ते आईस्क्रीम खायचा हट्ट करते, त्यामुळे कसं तरी तिथून तिला बाहेर काढलं आणि घराकडे आलो. घरी आल्यानंतर मस्त असं जेवणामध्ये शेवभाजी केली होती. आज शेवभाजी खूपच भारी झाली होती. रेसिपी पाहिजे असेल तर मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती. त्यानंतर मस्त असं जेवण करून घेतलं. त्यासोबतच मस्त अशी शेवभाजी, त्यासोबत फुलके, राईस आणि सोबतच पापड होतं. खूप छान झाली होती शेवभाजी. नक्की ट्राय करा रेसिपी बघून तुम्हीही. त्यानंतर पिलूलाही शेवभाजी खायची होती, पण खूपच तिखट होती म्हणून ती खाऊ शकली नाही. तिच्यासाठी वेगळं जेवण बनवलं. असा गेला आजचा आमचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.